झेंडा कसं राहून द्यायचं त्याच्या हातात असं. थांबा थांबा थांबा. नाही नाही मी बाहेरगावी असतो मॅडम. हां हां बोलणं झालं होतं बरोबर आपलं. आपण कुठनं बोलताय मॅडम?
पाय पुसायला घे ना. चला पुसायला घे ना. पाय पुसायला कोणतरी पाहिजे. चप्पल काढ भाऊ, चप्पल काढ. हा चप्पल का ना. आराम से आराम से. सांगते मला कसं राहील त्याच्यामध्ये. दे बाय, त्यांना दे ना. त्यांना राहिले ना पुस्तक घ्या. बनतेची पुस्तक घ्या. बनतेची एक एक चप्पल. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल. इकडे आपल्याला नॉर्मल टाकलं तर ते खेळणार. या एवढा आहे इकडे. बारीक घे बारीक. तुझा पाय. हा असं पाठीमागून पाणी लावलं पाहिजे. जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे. मेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे. तुम्ही तिकडे दोघं इकडे संगनायक उपगुप्त बनते व त्यांचा पूज्य संघ या संघाला त्रिवार वंदन. आज आपण या इंद्रानगर मध्ये ज्यांच्या घरी आपण भोजनासाठी आलो आहोत असे तुकारामजी सोनवणे व त्यांचा सोनवणे परिवार या ठिकाणी सर्व मंडळी यांना विनंती आहे त्यांनी समोर यायचं आहे. आपण महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुष्पपूजन या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर श्रीश्राम पंचशील होईल. इकडे या ठिकाणी
तुकारामजी सोनवणे व त्यांच्या पत्नी आणि महादेवराव नेळ व त्यांच्या पत्नी या ठिकाणी पुष्प अर्पण करतील. भगवान बुद्धाचा किरण भाऊ फोटो घ्या. तिकडे बघा समोर बघा फोटो पण निघाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या आता इकडे थांबा तुम्ही तिथे थांबा. तुम्ही अगरबत्ती मेणबत्ती लावा अगरबत्ती इथं बसा. खुर्चीवर बसा वंदन करायचं आपलं. पेंटर इकडे बघा. तुम्ही मेणबत्ती पेटवा ते अगरबत्ती पेटवतील. मेणबत्ती लावा. ऐका ना तिथं गुण आता बसलेले आहे पाठीमाग. तुम्ही इकडून या इथं बसले इकडून या इथं बसले तुम्ही तिघं हो का? इथं या पुढे इकडून या. यांना वंदन करू. तुला एकदा वंदन झालं का मग इथं बस. तुम्ही काय करा या बाजूला या. वंदन करा इकडे बसा इथे तुम्ही. बसा. वंदन करा. या सगळे बुद्धं धम्मं संघं सर्वांनी हात जोडायचे आहेत. वंदामि भन्ते भारतेन कर्तं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि वंदामि भन्ते भारतेन कर्तं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि वंदामि भन्ते भारतेन कर्तं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते. ओकासहं वन्दे त्रिशरणेन सपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं ते भन्ते. द्वितीयंपि ओकासहं वन्दे त्रिशरणेन सपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं ते भन्ते. तृतीयंपि ओकासहं वन्दे त्रिशरणेन सपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं ते भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं
द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 ज्ञानयोतिलोके वचारो सनातो परिगणन्तु भोजनं मधुरमीमं आदिवासे तुनो भन्ति भोजन परिकल्पितं अनुकम्पं उपादाय परिगणन्तु उत्तमं तृतीयम्पि सम्मासम्बुद्धो ज्ञानयोतिलोके वचारो सनातो परिगणन्तु भोजनं मधुरमीमं आदिवासे तुनो भन्ति भोजन परिकल्पितं अनुकम्पं उपादाय परिगणन्तु उत्तमं तृतीयम्पि सम्मासम्बुद्धो ज्ञानयोतिलोके वचारो सनातो परिगणन्तु भोजनं मधुरमीमं आदिवासे तुनो भन्ति भोजन परिकल्पितं अनुकम्पं उपादाय परिगणन्तु उत्तमं आता संगणी आरती करतात माझ्या पाठीमागे इमं सुखव्यंजनं सारिणं संपन्नं भोजनानं उदकं वरं बुद्धास पूजेमि द्वितीयम्पि इमं सुखव्यंजनं सारिणं संपन्नं भोजनानं उदकं वरं धम्मास पूजेमि तृतीयम्पि इमं सुखव्यंजनं सारिणं संपन्नं भोजनानं उदकं वरं संघास पूजेमि आता गुडघ्यामध्ये बसलेले उपासक गुडघ्यावर बसा आणि 3 वेळा वंदन करायचं घ्या बुद्धां नमामि धम्मं नमामि संघं नमामि सुखी आता आरावणी उठून बाहेर या तुम्ही संगनायक संगनादेच्या भोजन ग्रहण करण्याचं या शुद्ध अन्नाचा या ठिकाणी भिक्खू संघाने
स्वीकार करावा ग्रहण करावा. या मंत्रीजी पप्पा किती आपण पुण्यकर्म म्हणून आज या ठिकाणी आलेला आपला भिक्खू संघ आणि आपण त्यांना काहीतरी देणं लागतो म्हणून आपण या ठिकाणी धम्मदेशचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी येऊन बसायचं आहे. या संघाचे केंद्रीय शिक्षक आदरणीय निसर्गेंद्र गुरुजी हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी यायचं आहे. बसून बोला वाटलं बसून बोला. संपूर्ण जगाला कवण्याच्या मंत्रीच्या शांततेचा संदेश देणारे करुणासागर महाकरुणी भगवान बुद्ध तुमच्या आमचे सर्वांचे उद्धारची भक्ती करते. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषाचे या मात्र संस्थेचे सिद्धी राष्ट्रीय शिल्पकार केले गेले तुझे पुत्र भयाचा महाउपस्थित मिळाले आणि आपल्या सर्वांचे या आंबेडकर परिवाराच्या त्यागाला कार्याला वंदन करून जी बुद्धिस्व संघटना या मात्र संस्थेच्या विद्यमाने देवगावचे स्वामी सिंग आयुक्त मित्रांनो या शिबिराचे समन्वय बुद्धभक्ती उपयुक्त आणि त्यांच्या पवित्र दीक्षांत यांच्या आधिपत्याखाली हे शिबिर सुरू आहे असे शेवळ तालुक्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच या इंदिरानगरमध्ये या नीळ आणि सोनारी कुटुंबियाने संघाला भोजनदान देऊन उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत ऊर्जा दिली जातात असे हे कुटुंब आणि उपस्थित या भागातील सर्व श्रद्धावान उपासक उपस्थित बघा भगवान बुद्ध म्हणजे लहानपणची सिद्धार्थ आणि त्यांच्या वडिलाकडे अफाट अशी संपत्ती होती दुर्योधनाकडे आणि सिद्धार्थाचं बालपण चांगल्या अवस्थेत जावं म्हणून दुर्योधनाने 3 बाल बांधले होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा लेकराला कुठलं काही त्रास होऊ नये म्हणून. पण त्या सिद्धार्थाचं मन काही घरी जमलं नाही. एकतर त्या शेतामध्ये काम करणारे मजूर आणि त्यावर काही खाऊ नको हा एक प्रश्न आणि दुसरा रोहिणी नदीच्या पाणी वाटवलं त्याच्या आणि पोलिओ या 2 लोकांच्या मध्ये ही रोहिणी नदी वाहून जात होती. त्या रोहिणी नदीच्या पाणी वाटवलं युद्धाचा प्रसंग ते टाळण्यासाठी सिद्धार्थाने सर्व सुखसोयी, सर्व आयशाराम, सर्व नातेवाईक, पत्नी, मूल, आईवडील या सर्वांचा त्याग केला आणि 6 वर्षे तपश्चर्या केली. पण त्यातूनही काही मिळालं नाही. 6 वर्षापर्यंत मग त्यांनी विचार केला की आपण जेवलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढचं काही साध्य करता येणार नाही. म्हणून त्यांचा जेवण करायचा विचार आणि उद्याचा आता नवस करण्याचा विचार की मला मूल होऊ द्या, मी पुढच्या वर्षी नवस फेडी असा योग आला. आणि त्यावेळेस मग निघालेला नदी काठी त्या ठिकाणी बसलेले होते. पोटपाट एक झालं होतं. 6 वर्षी काही खाण्यात नव्हतं आलं. आणि मग सुजाताने सांगितलं त्या पाना नावाच्या दासीला तिला जा नवस करण्याची जागा पाहली. ती गेले, तिला त्या ठिकाणी ते चित्र दिसलं सिद्धार्थ. पोटपाट एक झालेले सर्व दिसलं, सापडा राहिलेला आहे. आणि मग ती म्हणाली मालकीला जाऊन सांगितलं मालकी त्या ठिकाणी वनदेवचा नाव जमलेली आहे असं तुला वाटतं. आणि मग सिद्धार्थ सुजाताने सोन्याच्या पात्रात खीर दिली आणि ती खीर खाल्ल्यानंतर सिद्धार्थाला जीवदान मिळालं. कदाचित आणखी काही दिवस अशा अवस्थेमध्ये राहिले असते सिद्धार्थ तर जिवंत राहिले असते की नाही हे सांगते. महादेव हा संबंध कसा आहे त्यागावर आणि गाणावर आधारलेला आहे. त्या खिरीमुळे जे बुद्ध झाले, सम्यक संबंध झाले
आणि जगाचा अंधकार त्यांनी नाहीसा केला. आपल्या सर्वांना जगाला दुःखातून मुक्त केलं. तसंच राजा सम्राट अशोकाने जसं भगवान बुद्धाने 84,000 विहार मानले. राजा सम्राट भगवान बुद्धाने 84,000 ग्रंथामध्ये उपदेश दिला. तसं राजा सम्राट अशोकाने 84,000 विहार बांधले. ही आजचे जे देशातले आणि महाराष्ट्रातले जे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत त्यामध्ये तुमच्या बालाजी मंदिर असेल, पंढरपूरचं विठोबा मंदिर असेल, नाशिकचं ताराराम मंदिर असेल, परळी वैद्यनाथचं मंदिर असेल, तुमच्या औंढ्याच्या नागनाथ मंदिर असेल, हे जे मंदिर आहेत तर तुम्ही जाऊन पाहा, तिथं पुरावा आहे. चारही बाजूला भगवान बुद्धाच्या मूर्त्या तुम्हाला आजही पाहायला मिळतात. परंतु या लोकांनी ब्राह्मणांनी या सगळा बौद्ध धर्म नेस्तनाबूत केला. मग बाबासाहेब आंबेडकर फार मोठे होते जे की शिक्षण, नोकऱ्या, सवलती याच्यापेक्षाही सगळ्यात मोठा उपकार असेल कोणता, तर त्यांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि दीक्षा देत असताना 22 प्रतिज्ञा दिल्या की तुम्ही हिंदू धर्माच्या गुलामीतून मुक्त व्हाल. परंतु आजही बरेचसे लोक हिंदू धर्माचा अभ्यास करतात, कोंबडे बकरे कापतात, करतात. या गोष्टी त्या काल्पनिक गोष्टी त्या सोडून दिल्या सर्वची व्हायला लागेल आपल्याला. म्हणून आपण बाबासाहेबांच्या या कार्यामुळे आपण शांती साथ म्हणून करतो नाही का. आणि अशा अवस्थेमध्ये आपण ते जगाला विचारेल तेच घेऊन पुढे चालवलं पाहिजे. कारण परिस्थितीवर दिवस विकेट होत चाललेली आहे. आज भाजप सरकार सगळ्या सवलती काढून घेऊ लागले आहे. शिक्षण बंद केलं आहे, नोकऱ्या बंद केल्या आहेत, उपाशी मारायची वेळ आली. ही परिस्थिती जर थांबवायची असेल तर आपल्याला जागृत राहावं लागेल. डोळे टाकून जमणार नाही. आपल्याला डोळे उघडून जागृत राहावं लागेल आणि संघटित व्हावं लागेल, एकत्र यावं लागेल. म्हणजे आपले जे काही हक्क आहेत, जे अधिकार आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल. आणि एकत्रित येण्याचा फक्त एकच मार्ग आहे, धर्म. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने आपण आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या तरुण मुला-मुलींना आमचा सैनिक दलामध्ये भरती करा, जेणेकरून त्यांना शिस्त लागेल. नंतर युवक श्रावणीमध्ये बसवा, जेणेकरून त्यांना दमक कळेल आणि ते कळायला दमक दुसऱ्याला सांगता येईल. या दृष्टीने आपण भारतीय उद्यमा भागामध्ये वाढ शाखा, शहरामध्ये वाढ शाखा करा, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण शाखा करा आणि लोकांना एकत्रित करा आणि चांगल्या मार्ग सदाचाराच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये वेळ झालेला आहे तुम्हाला सुद्धा जेवायची आधी काय जास्त सांगणं बरं वाटणार नाही. परंतु या ठिकाणी 1-2 मिनिटाची गोष्ट सांगतो. एक सजन असा शेतकरी होता, त्याला चांगल्या प्रकारचे सगळी व्यवस्था होती आणि तो वयस्कर झाला होता. त्याला 4 मुलं होती. वयस्कर झाल्यानंतर त्याने विचार केला की आपण काही दिवसांनी जसं झाडाचं पीक केलं पार कधी गळून पडतंय हे सांगता येत नाही, तसं मी कधी मरण हे सांगता येत नाही. म्हणून त्याने विचार केला आणि मुलांना सांगितलं, जवळ घेतलं बोलून, बाळानो माझं काही खरं नाही, आज उद्या वर्षभर 6 महिने मी बोलून जाईल, पण हे जे आहे ना ते तुम्हाला सांभाळायचे. हे मी करून ठेवलं ते तुम्हाला सांभाळायचे. त्यासाठी काय करायचे म्हणजे शेतात जाताना सावलीत जावं. शेतात जायचं तुम्हाला तो सावलीत जा आणि शेतातून येताना सुद्धा सावलीत परत यायचं. मला म्हणले या ठिकाणी चांगलं तुम्ही खायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा सांगितलं तुम्ही चांगला व्यवस्थित आराम करा आणि नंतर शेतामध्ये एक पौष्टिक आहे. आता ह्यांनी काय केलं, शेतामध्ये जाण्यासाठी त्यांच्या घरापासून शेतापर्यंत त्यांनी इथे टाकलं, काय म्हणतात मंडप म्हणा किंवा पत्रे म्हणा, तुम्हाला जे एक वाटत ते म्हणा, आणि सावली केली आणि शेतात जाताना सावलीतून येऊ लागली. आता घरी सगळं धनधान्य असताना त्यांनी खाया प्यासाठी वेगवेगळ्या ड्रायफ्रूट म्हणा किंवा रवा मैदा ह्या ज्या गोष्टी या सणावर आपण करतो ते सगळं घेऊन ठेवलं. त्याच्यानंतर
घरामध्ये आचरा पांघरा व्यवस्थित असताना सुद्धा त्यांनी गाड्या गलीचे सगळ्यात चांगल्या चांगल्या रगी वगैरे अशा गोष्टी घेऊन ठेवल्या. आता हे झालं आणि मग शेतामध्ये एक गोष्टी करायची होती. तर ते जे धन धान्य होतं, जे पैसा होता, आर्थिक बाजू सगळी संपून गेली. आणि मग ते पंचायतीमध्ये पडले की आपल्याला वडिलांनी जे सांगितलं ते आपण केलंय, पण आपल्याला शेतामध्ये वस्ती करायची राहिली. मग त्यासाठी काय विचार करायला लागले. आणि मग एक सजन असा वयस्कर माणूस होता, त्याला विचारलं म्हणजे बाबा आमच्या वडिलांनी आम्हाला असं आपण सांगितलं, मग आता आम्ही काय करावं. म्हणजे त्यांनी सांगितलं शेतात जाताना सावलीचा त्यातून परत येताना सावली द्या, चांगल्या प्रकारे खा, चांगल्या प्रकारे झोपा. हे केला, परंतु वस्ती भागायला आमच्याकडे काय पैसे राहणार. तर त्यांनी सांगितलं मुलाला, अरे भल्या माणसावर तुम्ही आरसाचा आनंद करून घेत नाही. शेतात जायचं म्हणजे तुम्ही सूर्य उगवायच्या अगोदर शेताला जायला पाहिजे काम करायला, आणि शेतातून परत येण्यासाठी दिवस मावळल्यानंतर शेतातून परत यायला पाहिजे. पुन्हा म्हणजे तुमच्या घरात सगळं असतं ना, बाकीच्या गोष्टी घ्यायची गरज नाही, आहे की नाही, खाण्यापिण्यासाठी तुम्ही ते केलं. आणि पुन्हा म्हणले बाकीच्या इतर खर्च करण्याची गरज नाही, ते केलं. असं आहे. तर ही जी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे, धार्मिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, ही चळवळ किंवा शैक्षणिक असेल, ही चळवळ पहिली गोष्ट आपण समजून घेतली. बाबासाहेबांनी काय सांगितलं, शिका सगळ्यांनी किंवा सगळं शिका आणण्याच्या विरोधात, नाही का. पण आपण शिकलोच नाही तो अर्धवटच मॅट्रिक 12वी झाली तर पण लगेच मी अमुक चालू होतं, अमुक शहराचा, अमुक वार्डाचा, अमुक गटाचा अध्यक्ष, आहे का नाही. ते अमुक गल्लीतला तमुक गटाचा अध्यक्ष झालं, त्याचं बरबाद झालंय आयुष्य आमच्या तरुणाचं. आणि याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. मला या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करायची, आपण भारतीय बौद्ध महासभेमध्ये या आणि तुम्हाला कळ भारतीय बौद्ध महासभा ही माणसं घडण्याचं काम करते. आता इथून या लोकांना तुम्हाला हे चांगले तयार होतील, मग तुम्हाला चांगले चालतील. म्हणून आपण भारतीय बौद्ध महासभेत या. आपल्याला जीवन जर सुखमय जीवन जगायचं असेल, या पुढल्या तरुणांचं मुलांचं भवितव्य जर घडवायचं असेल, आपल्याला एकत्रित घ्यावं लागेल. आपण या गोष्टीचा जरूर विचार करा आणि आपण एकत्रित या अशी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी सांगतो, जय हिंद, जय बुद्ध. भोजनदान दिलं, तुमचं धन्यवाद.